संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण. मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार. तर न्याय कधी मिळणार, देशमुख कुटुंबियांचा सवाल. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचे नेते घेतील. संबंधित प्रकरणामुळे त्यांच्या पक्षाची बदनामी होते, तर मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही, ठसांचा पुनरुच्चार. ठाकरे गटाचे राजन साळवी लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. लवकरच पक्षप्रवेशाची तारीख निश्चित होणार असल्याचीही माहिती. गोपीनाथ मुंडे भाजपच्या जन्मापासून होते. मुंडेंनीच भाजप पक्ष उभा केला. भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं विधान. दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न. आता लढायचं की एकत्र यायचं हे नेत्यांनी ठरवावं. संजय राऊतांचा इंडिया आघाडीतील विरोधकांना सल्ला. महाविकास आघाडीचं पुढील 25 वर्षांचं भवितव्य अंधारात. मंत्री उदय सामंत यांचा दावा. राऊतांवरही साधला निशाणा. भाजपसोबत लग्नगाठ बांधली म्हणून अजितदादांना मतं मिळाली. अमित ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडेंचं उत्तर. मनोज जरांगेंचा मेहुणा विकास खेडकरवर पोलिसांकडून तडीपारीची कारवाई. मेहुण्यासह मराठा आंदोलनातील एकूण 9 जणांवर तडीपारीची कारवाई. 3 जिल्ह्यांमधून केलं तडीपार. कोर्टाकडून पीओपी मूर्तींवर बंदी असल्यानं माघी गणेश उत्सवातील मूर्तीचं विसर्जन रखडलं. पालिकेनं परवानगी न दिल्यानं मूर्तिकारांचं मंडळ नाराज. 24 तासात विसर्जनाला परवानगी देण्याची मागणी. बनावट औषधी आणि खतं तयार करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करत कंपन्या सील करा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचे अधिकाऱ्यांना आदेश. आणि छत्तीसगडमध्ये चकमकीत 31 माओवाद्यांचा खात्मा. बिजापूरमधील आतापर्यंतची सर्वात मोठी चकमक. तर 2 जवानही शहीद झाल्याची माहिती.